विदर्भभूषण समाजरत्न गंगाधर महाराज मुंडे यांच्या अमृतवाणीतून आपण रामायण कथा श्रवण करत आज या ठिकाणी योगायोगानं कीर्तन श्रवणाचा आपल्या सर्वांना लाभ झाला। या कीर्तन रूपी सेवेमध्ये बाईसाहेबांचं औदार्य या बाईसाहेबांनी गुरुवर्य शिवरामबुवा यांच्या सानिध्यामध्ये राहून समाजासाठी गावासाठी जे योगदान दिलं अपेक्षा न ठेवता, कारण ज्यांनी अपेक्षा ठेवल्या मला तरी वाटतं या कलियुगामध्ये अशा महात्म्याला आपल्याच काळामध्ये स्वतःचा पुतळा उभा करून घ्यावा लागला। हे या दोन्ही महात्म्यांना माहिती आहे। बाईसाहेबांनी अपेक्षा केली नाही आपल्या मंदिराची, तर नथुराम बाबांनी सुद्धा अपेक्षा केली नाही, परंतु समाजानं मात्र त्यांचे मंदिर उभे केले। हे फार मोलाचा आपल्यासाठी संदेश आहे, कारण मागितलं ते मिळतच नाही, मागण्यासाठी अधिकार लागतो। त्या पद्धतीमध्ये बाईसाहेबांनी जे समाजावर ज्या गावावर प्रेम केलं, नथुराम बाबांनी जे समाजावर प्रेम केलं, प्रत्येक समाज हा आपला समजून घेतला, निस्पृह प्रेम दिलं, त्याचंच प्रत्येक समाजाने स्टेटसवर, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक कीर्तनामध्ये, प्रत्येक आज वेगवेगळे स्टंट जरी असले तरीही नथुराम बाबाचा कार्यक्रम हा पंढरपूरमध्ये सतत चालू आहे। हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। आज आपण ज्या भूमीमध्ये आहोत, ज्या भूमीमध्ये हा कार्यक्रम आहे, हे अमरेश्वर नगरी आहे। अमरेश्वर नगरीमध्ये गुरुवर्य शिवराम बाबा जर आले नसते, जुन्या आमच्या बाबांना माहित आहे प्रत्येकाच्या घरामध्ये फासेच असते, माळकरी तर नसते, तर मंदिर उभेच राहिले नसते। फक्त ही कृपा या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये शिवराम बाबाची कृपा आहे, आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानं बाईसाहेबांना प्रसाद मिळाला, नथुराम बाबाला प्रसाद मिळाला, आणि विठ्ठल बाबांना प्रसाद मिळाला, आणि त्या प्रसादांचं रूप पण आपल्यापर्यंत आलं। आपल्या गळ्यामध्ये माळी आल्या, आपल्या गळ्यामध्ये सत्य वचन आलं, आपल्या घरचे जाळे फासे फेकून द्यावं लागले, आणि आपण सात्विक विचाराला आलो। हे आपलं भाग्यवान आपण समजायचं। आणि आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचा तिसरा दिवस आहे। उद्या चौथ्या दिवशी हरिभक्त परायण सोपान महाराज शास्त्री पहुरकर यांचे कीर्तन होईल। त्यांचे संयोजक आहेत गोविंदराव मारुतराव घुगे, आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आहेत हनुमान बापूराव घुगे। तर त्याचबरोबर या ठिकाणी योगायोगानं जसं महाभारतामध्ये कृष्ण आणि बलराम या स्वरूपामध्ये आपण विभूती पाहतो, आज या ठिकाणी गंगाधर महाराजांचं कीर्तन अगोदर दामोदर महाराजांचं कीर्तन पुकारलं। आपल्या घरामध्ये जर एका मुलाला एक पदार्थ दिला आणि दुसऱ्याला जर नाही दिला तर वाद होतो, परंतु फार मोठा या ठिकाणी मोलाचा एक संदेश आपल्याला बघायला मिळाला की आज ज्यांचं नाव पुकारले गेलं ते खाली बसले आणि महाराज मात्र कीर्तन करू लागले। हे एकमेकाच्या बंधू प्रेमाची गोष्ट आपल्या समोर घडलेली आहे, आणि म्हणून आज आपण त्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करू। त्याचबरोबर आज या ठिकाणी गंगाधर महाराज मुंडे यांचा सत्कार ऋषिकेश घुगे करतील, आणि त्याचबरोबर दामोदर महाराज मुंडे यांचा सत्कार सुनील मस्के करतील। की रात्री सुद्धा या ठिकाणी सत्काराचं आयोजन करण्यात आलं। उद्या ठीक 8:30 वाजता 8:30 ते 10:30 ही वेळ आपली कीर्तनाची। सर्वांनी सत्कार होईपर्यंत उठायचं नाही, आणि उद्या वेळेमध्ये उपस्थित राहायचं। कीर्तन नाही केलं सत्कार महाराजाचाच करण नाही, दोघांचा बी आहे ना।
किती वाढणार आहे फोटो घे बघा घेतला का इकडे बघा पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जा घरी या चला महाराजांमुळे तरी जाऊच वाटलं ना म्हणलं तर काय